नमस्कार. मी मीना धर्मराज पाटील. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापारयुगातली आणि आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होते, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव ठेवले शांबाळा. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबांकडे जर राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस आणि तुझं नाव काय? गाव काय? आणि काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला आणि ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची भांडणे नेहमी होत. नवरा तिला मारहाण करायचा. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले आणि तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मीव्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांना जन्म राजकुळात झाला होता आणि देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडलेला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आलेली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि ती म्हणाली, मला सांगाल का ते व्रत? मी करीन ते नेमाने. उठणार नाही, माटणार नाही आणि घेतला वसार मी टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली, काठी टेकत निघणार. तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आलेली आहे आणि फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली आणि ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून ती म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा.
मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आलेली आहे. तिने शांबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती सुखाने संसार करू लागलेली आहे. राजकन्या शांबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नियमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले आणि शेवटच्या गुरुवारी तिने उद्यापन केले. लवकरच शांबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचे संसार सुखाचा समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत पण होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता आणि म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालालाही ते समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागला. जावयाला त्याने तसं सांगितलं. जावयाने संमती दिलेली आहे. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी परत आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आता पाहते तर काय, हंड्यात धन नव्हते, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झालेले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघालेली आहे आणि तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचलेली आहे आणि तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होते. शांबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावी आलेली आहे. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव हे परत मिळालेले आहे. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबालाही आपल्या माहेरी आली. पण बाप भेटायला गेले असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघालेली आहे आणि निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला जो हंडा होता तो हंडा परत घेतलेला आहे आणि त्या हंड्यामध्ये मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी गेलेली आहे. स्वतःच्या गृही गेल्यावर मालाधाराने म्हणजे तिच्या मिस्टरांनी मालाधाराने शांबालेला विचारलेलं आहे, तू माहेरावरून काय आणलंस? शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं आणि मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे होते. मालाधाराने चकित होत पत्नीला विचारलं, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच तुम्हाला. त्या दिवशी शांबालेने कुठल्याच पदार्थात मीठ हे घातलेले नाही. सगळेच पदार्थ तिने अळणी बनवले आणि मालाधार जेवायला बसल्यानंतर तिने त्याला सगळे पदार्थ वाढलेले आहेत. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शांबालेने पानात थोडे हे मीठ वाढलेले आहे. अन्नपदार्थात
ते मीठ मिसळताच बेचव अन्नाला चव आलेली आहे. हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात, जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये, मातू नये. नित्य नियमाने श्री महालक्ष्मी व्रत हे करावे. देवीचे मनन करावे, चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कहाणी गुरुवारची सोपळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी नमनष्टक. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्रह्मे महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मान्तर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्मान्तर महालक्ष्मी नमोस्तुते. ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः.